महिर फाट्यावर अंडरपासची मागणी. हजारो नागरिकांच्या जीवाशी सुरू आहे खेळ. नमस्कार, आपण पाहत आहात 24x7 न्यूज रिपोर्ट. धुळे जिल्ह्यातील साक्री तालुक्यातील हजारो नागरिकांच्या सुरक्षेशी संबंधित एक अत्यंत महत्त्वाचा विषय आता केंद्र सरकारच्या दारात पोहोचला आहे. नागपूर सुरत राष्ट्रीय महामार्गावरील महिर फाटा येथे अंडरपास बांधण्याची मागणी पुन्हा एकदा जोर धरत आहे. राष्ट्रीय महामार्ग क्रमांक 6 वर असलेला महिर फाटा हे केवळ एक चौक नाही, तर महिर, वर्धाणी, उभंड, भडगाव, टेंभे, रायपूर आणि परिसरातील अनेक गावांचा जीवनदुवा आहे. दररोज शेकडो नागरिक, शेतकरी, विद्यार्थी आणि व्यावसायिक या मार्गाचा वापर करतात. मात्र महामार्गावरील वाढती वाहतूक आणि भरधाव वेगाने धावणारी वाहने यामुळे रस्ता ओलांडणे अत्यंत धोकादायक बनले आहे. या समस्येचे गांभीर्य लक्षात घेऊन माजी संरक्षण राज्यमंत्री डॉ. सुभाष भामरे यांनी केंद्रीय रस्ता वाहतूक व महामार्ग मंत्रालयाकडे पत्र पाठवून महिर फाटा येथे अंडरपास उभारण्याची मागणी केली आहे. विशेष म्हणजे महिर गावाचे स्मशानभूमी अर्थात अमरधाम महामार्गाच्या दुसऱ्या बाजूस असल्याने अंत्ययात्रेदरम्यानही गावकऱ्यांना जीव धोक्यात घालून महामार्ग ओलांडावा लागतो. त्यामुळे नागरिकांमध्ये तीव्र नाराजी व्यक्त होत आहे. स्थानिक नागरिकांच्या मते या ठिकाणी यापूर्वी अनेक गंभीर अपघात झाले असून काहींना आपला जीवही गमवावा लागला आहे. त्यामुळे अंडरपास हा आता केवळ विकासाचा विषय नसून लोकांच्या सुरक्षिततेचा प्रश्न बनला आहे. सार्वजनिक सुरक्षेच्या दृष्टीने आणि भविष्यातील वाढत्या वाहतुकीचा विचार करता NHAIच्या नियमांनुसार तातडीने अंडरपास मंजूर करून काम सुरू करण्याची मागणी नागरिकांकडून केली जात आहे. आता केंद्र सरकार आणि राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरण या मागणीवर कितपत लवकर निर्णय घेते याकडे संपूर्ण परिसराचे लक्ष लागले आहे. महिर फाटा येथे अंडरपासची मागणी अखेर पूर्ण होणार का? नागरिकांच्या सुरक्षेचा प्रश्न मार्गी लागणार का? या घडामोडींवर आमची नजर कायम राहील. कॅमेरामन वृत्त संकलन विभाग, सटाणा, नाशिक. 24x7 न्यूज रिपोर्ट.